प्रार्थना साहेबांची चरणी केली आहे. शेतकरी जे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं आहे त्यासाठी काही साखर साहेबांची चरणी घातली आहे. तर मी वर्षानुवर्ष साईबाबांच्या दर्शनाला येतो आणि ह्या वर्षी पण तसं बरेच दिवसांतर नाही, पण मी आता मला वाटतं ह्या वर्षामधली दुसरी म्हणजे दर्शनाची वेळ असेल. आणि मागायचं काही नाही, फक्त आपलं आशीर्वाद साईबाबांचा राहावा एवढीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि शेतकऱ्यांचं नुकसान जे पाऊस आणि पुरामुळे झाले, आज त्यांचे नुकसान म्हणजे अगदी 100% तर आपण सगळंच काही नैसर्गिक येणं झाल्यानंतर आणून देऊ शकत नाही. पण आज फार मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या सर्व म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांना पावसानं ज्यांचं नुकसान झालं यांच्याला मला वाटतं 32,000 कोटीचं पॅकेज हे राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसत्या घोषणा केल्या नाहीत, तर हे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत, जमा व्हायला लागलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर जसं कारण अजून पण पाऊस सुरू आहे, अजूनसुद्धा काही ठिकाणी पावसानं परत नुकसान होतं आहे, परत काय होतं आहे, त्याचे पण पंचनामे चालू आहेत, त्याची पण मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे मागं आहे. पूर्णपणे राज्य सरकारचं शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीतनं बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. कुठेही शेतकऱ्यांनी एवढं मोठं संकट आलं असलं तरी घाबरून जाऊ नये. आणि स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या सगळ्यांचं या विषयाकडं किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये सढळ हातानं मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ती मदत पोचलेली पण आहे. साहेब, कुंभमेळा येतो आहे, तुम्ही नाशिक दौऱ्यावर होता, सिद्धी साहेबांच्या दर्शनाला ती भरीव मदत नाशिकला देत आहे. सिद्धीचं पण आता भाविक जे नाशिक कुंभमेळ्यानंतर सिद्धीला पण आहे, कशा पद्धतीने आता सगळं सर आता आपण नाशिकचं म्हणजे कुंभमेळ्याची साधारण 2200 कोटीची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाची, प्रामुख्यानं रस्त्याची जी कनेक्टिव्हिटी हायवेजपासून आत PWDच्या माध्यमातून ती करण्याची आपण प्रक्रिया सुरू केली. त्याचे सगळे जे काही प्रोसेस आहे म्हणजे प्रशासकीय मान्यता, बजेटच्या तरतुदी, या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपण या कामांसाठी ॲडव्हान्स पण आपण म्हणजे हे केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला थोडं PWDच्या थकीत देयकांबद्दल बोललं जातं, पण ही कामं कुंभमेळ्याची वेळेत झाली पाहिजेत हे आम्हाला सगळ्यांना म्हणजे आमचं नियोजनच तसं होतं. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण तसं केलं होतं की आपल्याला ही कामं वेळेत आणि चांगल्या क्वालिटीची, दर्जाची करायची. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरना लागणारा ॲडव्हान्स पण त्याची पण आपण तरतूद करून ठेवली आहे. शिर्डी नाशिक, कारण भक्त कुंभमेळ्याला आल्यानंतर शिर्डीच्या दर्शनाला येतातच, ही वस्तुस्थिती आहे. आज शिर्डी नाशिक ह्याची पण कनेक्टिव्हिटी आपण हे करतो आहे. एअरपोर्टच्या इकडून आपला जो रस्ता शिर्डी नाशिकचा जो आहे, जो PWDकडे आहे, त्याचं पण काम आपण या ह्याच्यामध्ये घेतलं आहे. पुढची पण काही कामं आहेत, काही कामं आता पोलिसांकडनं सुचवली गेली होती जी त्यांच्या दृष्टीनं गरजेची आहेत. तर साधारण अशा अतिरिक्त 574 कोटीच्या कामांनासुद्धा परवाच सार्वजनिक बांधकामच्या याला प्राधिकरणानं, कारण आता एक कुंभ प्राधिकरण आहे, प्राधिकरणानं मान्यता दिली आहे. त्याचं पण आपण जे आहे ते कामाची प्रक्रिया सुरू करतो आहे. बाकीच्या मूलभूत सुविधांसाठी साई संस्थांना देखील काही निधी उपलब्ध करून देणार आहात? नक्की. जर शेवटी भक्त जे येतात म्हणजे साईबाबांच्या इथं दर्शनाला, परत वणीला मला वाटतं इथून जातात दर्शनाला, असे जे जवळपासचे सगळे देवस्थान आहेत, सगळ्या देवस्थानची कनेक्टिव्हिटी, तिथं लागणारे भक्तांसाठी जे काय लागणाऱ्या सोयी सुविधा आहेत आणि त्या कुंभच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये भक्त मोठ्या प्रमाणावर येणार, म्हणजे जगभरात नाही ना, नुसतं देशभरातनं नाही, तर त्याचं नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वच देवस्थानांना सुविधा देण्याचं जे काही नियोजन आहे ते प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. महिला डॉक्टर ही राज्याची बेटी आहे असं सुप्रिया सुळे म्हणालात, आपण काही ठोस पावलं उचलणार आहात का पुढे तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी? ते आता सर ह्या बाबतीमध्ये आपल्याला पण माहिती आहे की जी घटना फलटण येथे घडली त्याच्या बाबतीमध्ये
स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात कुणालाही म्हणजे ज्यांनी कायदा मोडला आहे किंवा कायदा हातात घेतला आहे असं कुणालाही पाठीशी घालण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करणार नाहीत, पोलीस करणार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 100% मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून जी डॉक्टर ज्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळेल. कुणीही जे कोणी समजा, आता कसं आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण शेवटी तपासामध्ये जे म्हणजे आरोपी किंवा जे त्याच्यामध्ये असतील, जे येतील त्यांच्यावर कार्यवाही 100% होईल. कुठेही मुख्यमंत्री कुणाला पाठीशी घालणं किंवा असला प्रकार होणार नाही, कधी झालेलं नाही. परवाचं पण शाळेतलं प्रकरण आपण बघितलं. हे पोलिसांना पण तेवढं हे आहे, त्यांनी त्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे फायरिंग केलं. त्याच्यामध्ये तो थोडा म्हणजे माथेफिरू होता किंवा काही म्हणा, त्याचा मृत्यू झाला. म्हणजे कुठेही पोलिसांवर दबाव किंवा पोलिसांना त्यांचं जी काही ड्युटी बजावताना आपण म्हणतोय हे अडवण्याचं प्रकार होत नाही आहे. पोलिसांना पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे मोकळा हात जो आहे हा दिला आहे. नमो पर्यटन केंद्र उभारल्यास फोडल्या जाणार असं राज ठाकरे म्हणतात. आहे, कसं बघता याकडे काम? त्यांनी एकनाथ शिंदे त्यांच्यावर देखील टीका केली. तर आता जे काही सध्या मुंबईमधलं जे काही आपण वातावरण बघतोय आणि जे काही तिथं म्हणजे हे वोट चोरी आणि मोर्चे आणि निवडणूक आयोग वगैरे, तर आज काय मला जे हे वाटते की विरोधक जे आहेत ते हतबल झालेले आहेत. त्यांना पुढची पण परिस्थिती दिसते आहे की येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ह्याच्यामध्ये विरोधकांना यश मिळणार नाही आहे. महाविकास आघाडीनं किती जरी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. आणि मला वाटतं जर अजूनसुद्धा लोकसभेतलं जे काही त्यांना यश मिळालं आणि विधानसभेमध्ये जे अपयश एकदम त्यांच्या अजून त्यातनं हे सावरलेलं नाहीत असं माझं तरी मत आहे. म्हणजे त्यांना एवढं कसंही झालं, मग हे आता नवीन काहीतरी कुणावर तरी ते ढकलायचं हा प्रकार सगळा चालू आहे. ह्याच्यामध्ये तथ्य काही नाही. बरं, मशीन वगैरे ह्या गोष्टीचं बोलतात. निवडणूक आयोगानं सगळ्यांना संधी दिली होती, काही सिद्ध करता आलं नाही. तेव्हा आता ही आयोगावर ढकला, मतदार याद्यांवर ढकला, ही करा, किंवा आता ते नमो ह्याचा आपण बोलला त्याच्यावर. आणि शेवटी कसं आहे, जर एक छत्रपतींचा विषय कुठंतरी काढल्याशिवाय निवडणुकासुद्धा म्हणजे मुद्दा पण मिळत नाही लोकांना. त्यामुळे ते आता गडकिल्ल्यांवर नमो आपलं हे उभं केलं, सेंटर उभं केलं. पण त्याची माहिती तरी घ्यावी, किंवा ते नमो सेंटर जे उभं राहतं ते काय आहे, त्याच्यामधनं काय होणार आहे, काय येणाऱ्या तिथं शिवभक्तांना सुविधा वगैरे मिळेल, ते काय असेल त्याची माहिती घ्यावी आणि मग विरोध करावा. नुसतं निवडणुका यायला लागल्यात म्हणून विरोधाला विरोध हा नेते मंडळींनी करू नये. कुठंतरी हा जे वारसा स्थळ आहे राज्यातील प्रमुख यांना केंद्रस्थानी ठेवून यावरून राजकारण केलं जातं असं म्हणायचं? असं काय नाही सर, राजकारण असं मी म्हणणार नाही. पण शेवटी कसं आहे, मुद्दे नाही आहेत, विरोधकांना मुद्दे काहीच नाही आहेत. आज आपण सुरुवातीला जो प्रश्न, आज पुराच्या बाबतीत सुद्धा त्यांना वाटले की सरकार मदत करणार नाही, त्यांना वाटले की सरकारची मदत अपुरी पडेल, सरकार अपुरी मदत करेल. पण तसं झालं नाही. हे सरकारनं सरळ हातानं, मुक्त हातानं मदत केली पूरग्रस्त शेतकऱ्यांना. त्यामुळे तो मुद्दा त्यांच्याकडं हे करायला राहिला नाही किंवा टीका करायला राहिला नाही. हे असे मुद्दे भावनिक जे आपण करू शकतो हे काढायचा प्रयत्न चालला आहे. महाविकास आघाडीबरोबर आता राज ठाकरे येथील महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काही परिणाम म्हणून काय आता हे बघा की आमचं महायुती आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण राज्यात काम करतो आहे आणि आम्ही आमचं काम करतो आहे. त्यामुळे आता कुणी कोणाबरोबर जायचं, कुणी कोणाबरोबर म्हणजे युतीमध्ये यायचं, आघाडीमध्ये यायचं किंवा अन्य पद्धतीनं निवडणुका कुणी, हे त्यांचा प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत की महायुतीला याच्यामुळं कुठेही हे अडचण येईल किंवा महायुतीला काही येईल. उलट जे काय आता वर्षभरामध्ये आम्ही काम करतो आहे, ज्या पद्धतीनं राज्यातले विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांनी हाताळले, सोडवले,
सगळ्यांना न्याय दिला. मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅझेटचा विषय असेल त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला. आज म्हणजे आज मला वाटतं कोर्टात 2 वेळेला का 3 वेळा हे चॅलेंज केलं गेलं. कोर्टानं रद्द करायचा निर्णय नाही घेतला ना कोर्टानं. शेवटी ह्याला कायदेशीर आहे ते झालं. आज पूरग्रस्तांच्या ह्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला. त्यामुळं एवढं सगळं काम बाकी चालू आहे. व ह्यानं काय कोण कुणाबरोबर जातं आहे आणि कोण कुणाबरोबर येतं आहे ह्यानं काय फरक पडणार नाही. महायुतीला चांगलं यश राज्यामध्ये मिळेल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टी ही चांगल्या पद्धतीनं यश मिळवतील याची नक्की मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न उद्या निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून सत्याचा मोर्चा उद्या काढण्यात येतो आहे. कसं बघताय मतदार याद्यांचा घोळ समोर आणला जातो विरोधकांकडून, त्यासाठी हा मोर्चा काढला होता. तर मोर्चा आंदोलनं करणे हा लोकशाहीतला एक हे आहे. तो अधिकार आहे. तो काय अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि सरकार म्हणून किंवा शासन म्हणून त्याला कुठेही हे करायचा म्हणजे आमचा पण शासनाचा कधी प्रयत्न नाही. तेव्हा मोर्चा आपण पुराव्यांवर बोललं पाहिजे, तथ्यावर बोललं पाहिजे. नुसतं मोकळे आरोप करायचे. आता हे मतदार याद्यांचं चालू आहे. आधी EVM मशीनला हे करून झालं. EVM मशीनबद्दल निवडणूक आयोगानंही दिलं किंवा तुम्ही सिद्ध करा, ते करता आलं नाही. आता मतदार याद्यांवर सुरू झाले. हे बिनबुडाचे आरोप आहेत. याला काय फार काय मला वाटतं ह्यापेक्षा राज्यातले इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत. इतर गोष्टी राज्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि आज महायुतीचं लक्ष तिकडं जास्त आहे जे राज्यासाठी, राज्यातल्या जनतेसाठी, नागरिकांसाठी जे गरजेचं आहे. मग एअरपोर्ट्स असतील, मेट्रो असेल, त्याचबरोबर बाकी आता हे पूरग्रस्तांचे विषय असतील. त्यांना अजूनसुद्धा पाऊस चालू आहे. अजूनसुद्धा पावसाचं लहरीपणा जो आहे तो आपण बघतो आहे. मला वाटतं आता सलग 6 महिने महाराष्ट्रात पाऊस आपल्या इथं पडतो आहे. म्हणजे एवढा तर पावसाळा आपण कुणीच कधी बघितला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे एकीकडे राहिले सगळं आणि वोट चोरी, मतदार याद्या अशा झाल्या, निवडणूक आयोग तसं करतं आहे. नुसतं स्वतःचा अपयश दुसऱ्यावर खपवण्याचा प्रयत्न आहे.